किमान 50% तरी लोक आले पाहिजे। जर तुम्हाला 2,500 रुपये वेतन आहे आणि तुम्ही पोलीस पाटलाची बरोबरी करता की पोलीस पाटलाला 15,000 रुपये पगार आहे, पण तुम्ही लढता का? आपल्यामध्ये कमी काय आहे तर आपल्याला संघटना कळत नाही। आपण 2,500 मध्ये समाधान मानून घेतलं की आपलं 2,500 मध्ये भागतं आणि 2,500 वरतीच आपल्याला काम करायचं। उद्याचं भविष्य काय आपलं? आपल्या एखाद्या स्त्रीला आज आपली जीवन जगण्याची कसरत आहे आणि या सगळ्या गोष्टींमध्ये जर आपल्याला संघटनेला उभं करून प्रशासनासमोर जर का आपल्याला आपले व्यथा मांडायचे असेल तर सगळ्यात पहिले आपण संघटित झाले पाहिजे। तुम्ही रोजपणे आजपासून असं ठरवा की 1 तास तुम्ही संघटनेसाठी देणार। प्रत्येक महिन्याने प्रत्येक गावातल्या आपल्या आजूबाजूच्या गावातल्या तालुक्याच्या गावातल्या आपल्याला ही संघटना महाराष्ट्र लेवल पर्यंत घेऊन जायची आहे। त्यासाठी तुम्ही रोज संपर्क केला पाहिजे की मी ज्या ठिकाणी काम करते माझी भगिनी कुठतरी काम करत असेल, जर कन्नडला करत असेल तर ती वैजापूरला करत असेल, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे आपलं सगळं काही, मग तुम्हाला संपर्क करावा लागेल की आपले पाहुणे कुठे, आपले सदस्य कुठे, आपल्याला वाढवावं लागेल। आपण फक्त काय करतोय, तालुक्या पातळीवरती आपली संघटना झाली, आपण सगळ्यांना संघटन केलं। आपल्याला पुढच्या महिन्यामध्ये आपल्याला प्रशासनासमोर ज्यावेळेस जायचंय त्यावेळेस हजारोच्या संख्येने जायचंय, त्यावेळेस आपल्याला मोर्चा न्यायचा आहे, आपली व्यथा मांडली पाहिजे। हे सगळे व्यवस्था आपल्या आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले मान्यवर आहेत, यांनी संघर्षमय प्रवास केलेला आहे। आमच्या सुभाष पाटील साहेबांनी गेल्या 30 वर्षामध्ये कामगारांसाठी अहोरात्र परिश्रम केले आहेत। गौतम आमराव हे गेल्या 20 वर्षापासून संघटनेमध्ये काम करतात, त्यांना चळवळीचा अनुभव आहे। प्रमोद नरोडे पाटील गेल्या 35 वर्षापासून संस्थापक अध्यक्ष आहेत मंडळाची, त्यांना सगळ्यांची व्यथा माहिती आहे। भाऊसाहेब शिंदेंनी पण अनेक चळवळींशी संपर्क करून या संघटनेला कशी बळकटी देता येईल याचा तुम्ही विचार केला पाहिजे। एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद सर, तुमची तळमळ आहे पण आमच्याच रक्तात जाळ नाही। पहिला इथे आल्या शालेय पोषण आहाराचा जो कार्यक्रम होता तुमच्या संघटनेतर्फे भव्य कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे, कारण आतापर्यंत त्यांना न्याय भेटला नाही। आता कुठेतरी तुमच्या संघटनेकडून त्यांना न्याय भेटण्याचा मार्ग मोकळा झाला असं त्यांना आशा आहे। महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 2 लाख कर्मचारी या शालेय पोषण आहाराच्या निमित्तानं महिला विशेषतः आणि पुरुष काम करतात। त्या 6 तास काम करून त्यांना 2,500 रुपये महिना पगार मिळतो। अतिशय दुर्दैवाची बाब आहे, त्यांना कुठलं विमा संरक्षण नाही, त्यांना परत कायमस्वरूपी काम मिळावं याचंही संरक्षण नाही। आणि म्हणून शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांसाठी आम्ही हा लढा महाराष्ट्रभर सुरू केलेला आहे। त्याची सुरुवात या संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून होत आहे। काही तालुक्यांमध्ये मी छोटे छोटे मेळावे घेतलेत, आज हा मेळावा मोठ्या प्रमाणात घेत आहे। पुढच्याच महिन्यामध्ये जालन्यामध्ये सुद्धा एक मेळावा घेणार आहे आणि इथून पुढे सरकार आणि आम्ही या दृष्टीने काय करता येईल काय नाही शासनाशी लढा हा लढणार आहोत आणि या कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून देण्याच्या दृष्टीने मराठवाडा औद्योगिक जनरल कामगार संघटना काम करणार आहे, एवढंच या निमित्ताने सांगतो। बरेच महिलांना ग्रामीण भागात प्राचार्य किंवा शाळेचे शिक्षक त्रास देतात, त्यांना कामावरून काढले जातात, दुसऱ्यानंतर दुसरेच कर्मचारी उभे करतात, त्यांना कशा प्रकारे न्याय देणार? आता शासनाला मी विनंती करणार आहे का असा बदली प्रकार जो आहे तो आता चालू देणार नाही, पण लवकरच आम्ही या प्रश्नामध्ये न्यायालयामध्ये जाऊन परमनंट या कामांना याच कामगारांना कायमस्वरूपी करा असा लढा करणार आहेत। पण न्यायालयीन लढाई आणि राज्य शासन या दोन्ही लढाई आम्ही करणार आहोत। मुख्यमंत्र्यांनी या संदर्भामध्ये काय आतापर्यंत पाठपुरावा केला, काय विषय मांडणार आहे? अजून कुठल्या मंत्र्यांशी बोललो नाही मी, पण लवकरच मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्याशी मी भेटणार आहे आणि या प्रश्नावर त्यांच्याशी चर्चा करणार। आपलं नाव मी सुभाष पाटील, माझ्या कामगार संघटनेचं नाव मराठवाडा औद्योगिक जनरल कामगार संघटना, पोषण आहार शालेय पोषण आहार कामगार संघटना। धन्यवाद।
मार्गदर्शन केलं, कशी कशी मदत केली? पहिले तर आम्हाला कोणीच नव्हतं वाली. आतापर्यंत 25 वर्ष झाले आम्हाला 1 रुपया पेमेंट नाही वाढलं. त्याच्यात जे जिल्हा अध्यक्ष आहे ते कंटिन्यू सुभाष पाटील सरांना भेटायचे आणि म्हणायचे की आमच्या महिलांसाठी काहीतरी काम करा. आणि ह्या काम करत असताना आम्हाला अनेक अडचणीशी सामना करावा लागला. कधी आम्हाला मुख्याध्यापक बोलले तर कधी आम्हाला शाळेचे संघटनेचे लोक बोलले, तरी पण आम्ही माघार घेतली नाही. आणि हा लढा आम्ही स्वतःसाठी लढतोय, त्यामुळे आम्ही मागे हटणार नाही. जरी आमच्यासोबत आता थोडके लोक आहे, पण याच्या पुढच्या मेळाव्याला तुम्ही बघणार पत्रकार परिषद तुम्हाला घ्यायला जास्त लोक बोलावं लागते. तुम्ही ग्रामीण भागात बरेच महिला बोलत होत्या, तुम्ही त्यांच्या मदतीसाठी धावून गेल्या, कुणीच त्यांच्या मदतीला येत नव्हते. तुम्हाला काय काय याच्यामध्ये त्रास जाणवला महिलापर्यंत पोहोचायचं? महिलापर्यंत पोहोचायचं म्हणजे आम्ही मोटरसायकलवर प्रत्येक गावात सर्वे करतो. आणि मोटरसायकलवर जात असताना तुम्हाला सगळ्यांना माहितीच असतं काय त्रास होतो. आम्ही एका गाडीवर 2 महिला 1 पुरुषाचा सर्वे करत असतो. डोंगर दऱ्यातून कुठेही कसाही रस्ता असू द्या, रात्र झाली, कधी टायर पंक्चर झाले, आम्ही गाड्या लोटत घरी नेल्या, पण आम्ही यांना भेटलो. का भेटलो की आमच्या स्वतःसाठी आम्ही लढतोय. आणि जोपर्यंत आम्ही एकत्र येणार नाही तोपर्यंत आम्हाला न्याय मिळणार नाही, ही गोष्ट आम्हाला चांगल्या प्रकारे माहिती. आणि एवढं करूनही ही जी योजना आहे ना, ही केंद्र शासनाने काढलेली. आणि जर केंद्र शासन ही योजना काढतं तर मग केंद्र शासनाचं हे लक्ष नाही का आपण त्या लोकांना किती पेमेंट देतोय? ही पहिले सर्वप्रथम तामिळनाडू मध्ये ही योजना चालू झाली. आणि ती चालू झाल्यानंतर भारताच्या केंद्र शासनाने हे केलं की भारतातही शालेय पोषण आहार शिजवायचा. मग भारतात शिजवायचा तर का शिजवायचा? मुलं कुपोषित राहू नये म्हणून हे मध्याह्न भोजन द्यायचं. आणि त्यावेळेस गरिबीचा काळ होता, मुलांना खायची गोडी लागली म्हणून ते शाळेत यायचे. त्याच्यामुळे हे आमचं मानधन नाही, आम्हाला विमा नाही, काही नाही. आमच्यातलं कोणी जळतं पळतं, कोणी येतं गावातून आम्हाला बोलून जातं. म्हणजे असं काही तरी जर समजलं ना तर आमची कुठेच किंमत नाही असं आम्हाला वाटत होतं. पण जेव्हा आम्हाला कळलं की आमचं एवढं संघटन आहे, एवढं आम्ही एकत्र लोक आहे, आम्ही एवढे आहे, तर आम्ही एवढं लढतो आम्हाला न्याय मिळणारच अशी आम्ही दाट लढणार आहे, मिळवून घेणार आहे. अंजली टुबे.